नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. काल आपण अंकगणितमधल्या संख्येचे प्रकार बघितले, संख्येची स्थानिक किंमत बघितली, सम संख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या आणि मूळ संख्या बघितली. सम संख्या म्हणजे काय आपण काल हे चांगल्या पद्धतीने समजून घेतलं. ज्या संख्येला 2 ने निषेध भाग जातो त्या संख्येला काय म्हटलं तर सम संख्या म्हटलं जातं. त्यानंतर विषम संख्या आपण बघितल्या. विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 2 ने निषेध भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. मूळ संख्या म्हणजे काय की अशी जी संख्या आहे त्या संख्येला काय होतो एकाच संख्येने आणि त्याच संख्येने त्याच एकने किंवा त्याच संख्येने काय होतो भाग जातो संख्येला काय म्हटलं तर मूळ संख्या म्हटलं जातं. आणि मूळ संख्या सोडून इतर ज्या काही संख्या आहेत त्याला काय म्हटलं तर संयुक्त संख्या म्हटलं जातं. तर आपण आज मूळ संख्या बघणार आहोत 1 ते 100. या ठिकाणी आपल्याला इथे बोर्डवर तुम्हाला संख्या दिसू लागल्या. त्या 1 ते 100 मूळ संख्या आहे. 1 ते 100 ह्या एकूण किती 25 मूळ संख्या आहे. किती 25 मूळ संख्या आहे. तर आपण काय करणार आहोत 1 ते 10 स्पष्टीकरणासहित बरोबर व्यवस्थित आपण काय करणार मूळ संख्या बघून घेणार आहोत. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या आपल्याला माहिती आहे 2 3 5 7. मूळ संख्या बघा काय होतं 2 ला 2 नेच भाग जातो आणि 1 नेच भाग जातो. अवंतर इतर कोणत्याही संख्येने निश्चित भाग जात नाही. त्यामुळे 2 ही काय मूळ संख्या आहे. त्याचबरोबर 3 ला आपण तुम्ही 3 जर लक्षात घेतलं 3 लाही बघा 1 ने आणि 3 नेच भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 1 ते 10 मध्ये असे एकूण 4 मूळ संख्या आहे 2 3 5 7. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही संख्या जर घेतली तर या संख्येला काय होतो या संख्येने आणि 1 ने भाग जातो. इतर अवंतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तेच आपण 11 ते 20 जर बघितलं 11 13 17 19 या मूळ संख्या आहेत. त्यानंतर 21 ते 30 बघितलं 23 29 या मूळ संख्या आहेत. आपण टेबल तुम्ही सहसा एवढं लक्षात द्या टेबल मध्ये बघा कोणत्याही टेबल मध्ये ही संख्या येत 23 शिवाय आणि 1 शिवाय कोणत्याही दुसऱ्या पाढ्यामध्ये ही संख्या येणार नाही टेबल मध्ये येणार नाही. त्यानंतर 29 सुद्धा तुम्ही जर घेतला एखादा पाढा म्हटला तर त्या पाढ्यामध्ये सुद्धा तुम्हाला 29 संख्या दिसणार नाही. त्यामुळे या संख्येला पूर्णपणे भाग जात नाही. त्यानंतर बघा 31 ते 40 31 37 41 ते 50 41 43 47. त्यानंतर आपल्याला 51 ते 60 मध्ये दिलेले 53 59 61 ते 70 दिलेले 61 67 70 ते 80 दिलेले 71 73 79 81 ते 90 दिलेले आपल्याला 83 89. त्यानंतर 91 ते 100 91 ते 100 मधली सध्याने ही एक काय एकमेव मूळ संख्या आहे. आता तुम्हाला सांगितलं एकूण मूळ संख्या किती आहे बरोबर नाही. आपण प्रत्यक्ष काय करायचं म्हणून घ्यायचं 1 ते 5 1 ते 10 बघा 1 ते 10 या ठिकाणी किती चार संख्या आहे 4. त्यानंतर 11 ते 20 किती आहे या ठिकाणी तुम्हाला इथं पण 4. त्यानंतर 21 ते 30 किती आहे 2. त्यानंतर 31 ते 40 किती आहे 2. त्यानंतर 41 ते 50 किती आहे या ठिकाणी 3. त्यानंतर इकडे थोडंसं तुम्ही पुन्हा आले इकडं 51 ते 60 किती आहे या ठिकाणी 2. 61 ते 70 किती आहे 2. 70 ते 80 किती आहे 3. पुन्हा 81 ते 90 किती आहे 2 बरोबर नाही. 91 ते 100 किती या ठिकाणी 1. आता तुम्ही म्हणशाल सर एकूण 25 मूळ संख्या आहेत बरोबर नाही. हे आम्हाला माहिती आहे. मग तुम्ही 1 ते 10 पर्यंत का दिल्या 11 ते 20 पर्यंत का दिल्या बरोबर नाही. तुम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन येऊ शकतो बरोबर नाही. 1 ते 20 किती मूळ संख्या आहेत 11 ते 25 किती मूळ संख्या आहेत 11 ते 50 किती मूळ संख्या आहेत बरोबर नाही. असे काही प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला 50 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो बरोबर नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक 10 संख्यामध्ये बरोबर नाही म्हणजे 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत त्यानंतर 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत याची सुद्धा आपल्याला परिपूर्ण माहिती पाहिजे. एक संख्येत आपल्याला माहिती आहे 25 मूळ संख्या आहेत बरोबर नाही. याचा आन्सर तुम्ही प्रॉपर सांगू शकता बरोबर नाही. परंतु तुम्ही जर बघितलं 11 ते 20 बरोबर नाही याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. त्यासाठी आपण काय केलेलं आहे सेपरेट या ठिकाणी बॉक्स करून तुम्हाला 11 ते 20 21 30 अशा किती मूळ संख्या आहेत ते बघायचं. आता आपण याचे काय करू काउंटिंग करू. मी सांगितलं तुम्हाला 25 मूळ संख्या आहेत. ते 25 मूळ संख्या आहेत आपल्याला ते बघून घ्यायचे एकदा. बघा या ठिकाणी 4 आणि 4 होतात 8. 8 आणि 2 10. 10 आणि 2 12. 12 आणि 3 15. या ठिकाणी 15 आणि 2 17. 17 आणि 2 19. 19 आणि 3 22. 22 आणि 2 24 आणि 1 25. असे एकूण या ठिकाणी तुम्हाला काय 25 मूळ संख्या आहेत. बघा 25 मूळ संख्या आपल्याला पूर्ण पाहिजे. आता मूळ संख्या आपण बघितलं बरोबर नाही. तर एवढ्या ज्या संख्या सगळ्या संख्या बरोबर नाही 25 संख्या त्या 25 संख्येला काय होतं की 1 नाच भाग जातो आणि त्या संख्येने काय होतो भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही.
म्हणून यांना काय म्हटलं तर मूळ संख्या म्हटल्या जातं। आता तुम्हाला हे समजलं 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे। त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 71 ते 80 किती मूळ संख्या आहे, बरोबर नाही। 81 ती किती मूळ संख्या आहे। आता हे तुम्हाला करायचं आहे घरी, बरोबर नाही। तुम्हाला बॉक्स करून दिला, आता त्याच्यावर तुम्हाला सविस्तर काय करायची, चर्चा करायची आणि काय करायचं पाठांतर करून ठेवायचंय। 4 4 बरोबर नाही, 2 2 3 बरोबर नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघू। पुढचं काय आता तुम्हाला खालचे आपण दोन प्रकार बघितले, बरोबर नाही। संख्या याच्यामध्ये सम संख्या झाल्यानंतर विषम संख्या झाल्यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या दिल्या, बरोबर नाही। आणि आपण संयुक्त संख्या म्हणजे काय बघितलं होतं की ज्या काही मूळ संख्या नाही त्या संख्येला काय म्हटलं तर संयुक्त संख्या म्हटल्या जातं। आता 1 ते 100 तुम्हाला माहिती आहे, 1 ते 100 असे किती अंक आहे, 100 अंक आहे, बरोबर नाही। म्हणजे 100 संख्या आहे। पण या 100 संख्या मधल्या काय नाही आपल्याला 25 संख्या कटल्या, बरोबर नाही। 25 संख्या कटल्या, मग खाली किती उरल्या, बरोबर नाही। मग आता जेवढ्या आपण काल बघितलं, बरोबर नाही, म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय, जी संख्या मूळ संख्या नाही ती संख्या कोणती, संयुक्त संख्या आहे। मग अशा संयुक्त संख्या किती आहे, बरोबर नाही, हाही आपल्याला प्रश्न पडला। मग आपल्याला काय करायचं, संयुक्त संख्याच बघायच्या। तर 100 म्हणून आपले 25 गेले, बरोबर नाही। तर 100 म्हणून आपले किती गेले, 25 संख्या तर गेल्या, कारण की 25 किती आहे, मूळ संख्या। या ठिकाणी आलो आपण इथे 0 9 10 5 2 7 75 संख्या उरल्या। तर मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 75 संयुक्त संख्या आहेत का, 75 संयुक्त संख्या नाही। का नाही, काल मी तुम्हाला टॉपिक झाल्यानंतर एक इथे दोन मुद्दे लिहून दिले, बरोबर नाही। एक ही संख्या काय नाही, मूळही नाही, आणि एक ही संख्या काय, संयुक्त ही संख्या नाही, बरोबर नाही। तर एक आपल्याला काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे। मग ज्या काही बाकी उरल अशा किती आहे, 74 संयुक्त संख्या आहेत। बघा 1 ते 100 बघा 25 मूळ संख्या आणि 1 ते 100 अशा 74 संयुक्त संख्या आहेत, बरोबर नाही। लक्षात ठेवायचं आहे, बरोबर नाही। 1 ते 25 मूळ संख्या आणि 1 ते 100 काय, 74 संयुक्त संख्या, बरोबर नाही। या ठिकाणी बघा तर जोडमूळ संख्या म्हणजे काय, त्या मूळ संख्येचे आपल्याला काही प्रकार बघायचे। आपण मूळ संख्या बघितल्या, आता मूळ संख्या मधलेच आपल्याला थोडेसे काही प्रकार बघायचे। जोडमूळ संख्या,